आप 18 प्रायोजक डिफेन्स करिअर अकॅडमी। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। एसटी कर्मचारी बदल्यांचं ॲप आजपासून सुरू होणार। एसटीच्या वर्धापन दिनी खुशखबर मिळण्याची शक्यता। मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, विक्रोळी उड्डाणपूल लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार। पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठ्यात 18 दिवसात 1.5 टीएमसी पाण्याची झाली घट। धरणातील पाणीसाठा मागील वर्षीपेक्षा थोडा अधिकच। एसटी प्रवाशांनी कमी गर्दीच्या हंगामात प्रवास करताना आगाऊ आरक्षण केल्यास त्यांना 10 ते 15% सवलत। फ्लेक्सी फेअर योजनेचा शुभारंभ। श्री संत तुकोबांच्या पालखी रथाला यंदा प्रथमच देहू संस्थानं बैलजोडी विकत घेण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला। 2 बैलजोड्यांची कर्नाटक राज्यातनं खरेदी। झेडपी शाळेत मुलांचा प्रवेश घेतल्यास घरपट्टी माफ। सोलापुरातील एका ग्रामपंचायतीचा अभिनव निर्णय। पुणे विमानतळावरून उड्डाणांमध्ये वाढ। केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पाठपुराव्यानंतर हवाई दलाकडून आणखी 15 उड्डाणांना मंजुरी। स्वच्छ मुंबईसाठी आता पालिकेची गुलाबी सेना सरसावली। 9600हून अधिक महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा गुलाबी सेनेत सहभाग।